नमस्कार. कुकी पांडा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाब. हे कबाब बनवायला खूपच सोपे आहेत आणि खायला पण खूपच जास्त टेस्ट लागतात. तर चला बनवूयात. तर त्यासाठी आपण पालक घ्यायचा आहे. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे आणि हा पालक आपल्याला पाण्यामध्ये टाकून तो 1 ते 2 मिनिटासाठी उकळून घ्यायचा आहे. जोपर्यंत पालकचा कलर चेंज होणार नाही, म्हणजे हे बघा इथे आता कलर चेंज झालाय, मग आपल्याला आता हा पालक काढून घ्यायचा आहे. पालक काढून घेतला की त्याच्यावर आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि तो थंड व्हायला ठेवायचा आहे. पालक थंड झाला की मग त्यातलं जे काही पाणी उरलं असेल ते काढून तो आता साईडला ठेवायचा आहे. 2 बटाटे लागणार आहेत आणि वाटाणे, तर ते आपण उकळून घ्यायचे आहेत. आता बटाटा जो आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. इथे मी 2 बटाटे आहेत ते किसून घेतलेले आहेत. आता हे बघा इथे मी पालक, उकडलेले वाटाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि थोडे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटायचं आहे. जर गरज पडेल तरच पाणी टाका, पाण्याचा वापर करू नका. आणि आता आपल्याला इथे मोठे 2 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि ते आपल्याला तव्यावर ड्राय रोस्ट म्हणजे थोडेसे भाजून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला जो आपण बटाटा किसून घेतला होता तो घ्यायचा आहे आणि जे आपण आता मिश्रण वाटून घेतलं होतं ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचा आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा धने पावडर टाकायचे आहे. आता इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे ते टाकायचं आहे. आणि जे आपण बेसन ड्राय रोस्ट केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आता चवीसाठी मीठ टाकायचं आहे, तर मी इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. आता हे सगळं आहे ते आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाणी वापरायचं नाहीये. आपल्याला ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे. हे बघा साधारणपणे असा. आता याचे आपल्याला छोटे छोटे कटलेट सारखे टिकी बनवून घ्यायचे आहेत. तर हाताला चिटकून येऊन त्यासाठी आपण हाताला आधी तेल लावून घ्यायचं आहे. बोटाच्या साहाय्याने हे बघा असं त्याला आकार देऊन बारीकसे असे कटलेट सारखं बनवून घ्यायचं आहे. गोल गोल अशी टिक्की बनवायची आहे आणि साईडला ठेवायचं आहे. तर मी इथे पुन्हा एकदा दाखवते. हे बघा हे मिश्रण घेतलं आणि बोटाच्या साहाय्याने असं त्याला गोल गोल शेप द्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या मिश्रणाचे असे गोल हे कटलेट बनवलेले आहेत. आता त्याच्यावर आपल्याला एक एक करून काजू लावून घ्यायचा आहे. आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यावर तेल किंवा तूप टाकायचे आहे. तेल गरम झालं की त्याच्यावर मग हे कटलेट ठेवायचे आहेत. एक एक करून सगळे कटलेट ठेवायचे आहेत.
लगेचच हे फ्राय होतात. असे लगेच पलटी करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे आता ह्या भाजून झालेल्या आहेत. हे बघा, तर परत हे पलटी करायचं आहे. तर असे आपले अतिशय सोप्या पद्धतीने बनवले रेस्टॉरंट स्टाईल हराभरा कबाब तयार आहेत. हे हराभरा कबाब तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे झाले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.